आता जयभीमची घोषणा ही सुरुवातीच्या काळामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये होती, पण जयभीमची घोषणा आता आपण बघतो की ती नॅशनल लेवलवर गेली. हे मी मुद्दाम सांगतो की याच्या आधी रोहित वेमुलाचं प्रकरण घडलं होतं आणि त्याच्यात त्या आंदोलनाच्या मध्ये जी दडपशाही झाली, तर त्यावेळेस देखील रोहित वेमुलांनी आत्महत्या केली होती विद्यार्थ्यांनी. आणि तेव्हापासून जयभीम हा लोकांचा, कारण संविधानाचा हक्क आहे, संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आणि म्हणून जयभीमची घोषणा आहे. जयभीमच्या घोषणेचा संबंध इथल्या संविधानाशी आहे, भारतीय संविधानाने आहे. शोषणमुक्त समाजाचं स्वप्न भगतसिंगांनी बघितलं होतं, महात्मा गांधींनी देखील चांगल्या समाजाचं स्वप्न बघितलं होतं. तर म्हणून या तरुणांना असं वाटतं की आमचे आदर्श कोण आहेत, आमचे आदर्श भगतसिंग आहेत, आमच्या आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, आमचे आदर्श महात्मा गांधी आहेत, आमचे आदर्श सावित्रीबाई फुले आहेत, महात्मा फुले आमचे आदर्श आहेत. आणि हे आता काही दिवसापूर्वी एक मोठं आंदोलन कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने, विशेषतः जेनझी जी तरुण पोरं आहेत, विद्यार्थी आहेत, त्या प्रश्नावर त्यांनी नीटचं जे काही परीक्षा झाल्या त्या परीक्षेमध्ये जो घोटाळा झाला आणि मग परीक्षा रद्द करायला लागल्या, भ्रष्टाचार झाला होता त्यामध्ये, या सगळ्या प्रश्नावर तरुणांमध्ये खूप मोठा असंतोष होता. विशेषतः शिक्षित तरुणांमध्ये असंतोष प्रचंड होता की त्यांनी जे काही मेहनत केली होती आणि त्या अभ्यासाचा त्यांना काही लाभ झाला नाही आणि पुन्हा परीक्षा द्यायला लागल्या. आणि त्याच्या विरोधात इतका असंतोष पसरला की तो जगभर गेला. आणि असाच एक अभिजित दिपके, भारताबाहेर राहणारा तरुण, त्याला देखील ते वाटलं की याच्या विरुद्ध काहीतरी आवाज उठवला पाहिजे आणि त्यांनी कॉल दिला आणि तो त्याचं आंदोलन हे दिल्लीमध्ये सुरू झालं. दिल्लीमध्ये आंदोलन सुरू झाल्यानंतर आपण बघतो की त्याच्यामध्ये दिल्लीमधल्या वेगळ्या पुरोगामी विद्यार्थी संघटना असतील, SFI असतील, AISF असतील, आयसासारखी संघटना असतील, इतर ज्या वेगळ्या संघटना आहेत, विद्यार्थी संघटना, या सगळ्यांना संघटनांनी देखील त्याला पाठिंबा दिला आणि त्याच्या काही ठिकाणी सभा पण झाल्या. म्हणजे पुण्यामध्ये येऊन गेला तो, औरंगाबादला येऊन गेला, काही ठिकाणी त्याच्यावर काही लोकांनी विरोधही केला, परंतु त्या विरोधाच्या नंतर देखील उलट त्याची प्रसिद्धी अधिक होत गेली. त्याच्या राजकीय याच्याविषयी कोणाला विषय माहीत नव्हतं, परंतु त्या आंदोलनाला ज्या तऱ्हेने एक प्रतिसाद मिळायला लागला, नंतर सोनम वांगचूकसारखा एक पर्यावरणवादी लडाखमधला ते देखील आले आणि ते देखील त्यांना पाठिंबा दिला आंदोलनाला. आणि भारतातल्या वेगवेगळ्या संस्था, संघटनांनी, अनेकांनी त्याला म्हणजे पक्षनिरपेक्ष ज्याला म्हणता येईल अशा तऱ्हेने पाठिंबा दिला. कारण सगळ्यांना वाटत होतं की विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे आणि ज्यांनी या चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. केवळ परीक्षा घेऊन उपयोग नाही, तर त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे. आणि त्याला मुख्य जबाबदार हा त्या मंत्रिमंडळातला शिक्षण मंत्री जो धर्मेंद्र प्रधान होता, ती त्यांची मागणी होती की त्यांच्यावर कारवाई करा. फक्त शासनाने काय केलं होतं, शासनाने फक्त कारवाई केली होती खालच्या अधिकाऱ्यांवर, पण मंत्र्याला काही कारवाई केली नव्हती. आणि ती मागणी घेऊन ते उपोषणाला बसले होते आणि उपोषणाला बसल्यानंतर लोकांनी पाठिंबा दिला, बाकी विद्यार्थी त्यांच्याबरोबर सहभागी झाले. आणि आत्ता मागच्या 10 दिवसापूर्वी त्यांनी ठरवलं की संसदेवर 20 तारखेला मोर्चा काढायचा, निषेध करायचा. आणि ते जेव्हा शांततापूर्णपणे, आणि तो त्यांनी कॉल दिला, त्या कॉलला देशभरातून प्रतिसाद मिळाला. अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या प्रांतातून, मग केरळपासून ते आंध्र प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, राजस्थान, गुजरात, ठिकठिकाणी लोक विद्यार्थी गेले आणि ते एक ज्याला जनआंदोलन सुरू झालं आणि शांततापूर्ण पद्धतीने ते कूच करायला लागले. त्यावेळेस पोलिसांनी जी दडपशाही केली, जे दमन केलं, त्या दमनच्या विरोधात लोकांचा राग व्यक्त झाला. कारण लोकांचा आपल्या देशामध्ये भारतीय राज्यघटनेने, भारतीय संविधानाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाने शांततापूर्ण पद्धतीने निषेध करण्याचा, आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आणि ते सरकारला सांगून गेलो, त्यांनी कुठलीही हत्यारे घेतली नव्हती. पण असं असताना शांततापूर्ण निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर ज्या अमानुष पद्धतीने मारहाण झाली, विशेषतः मुलींना जो त्रास दिला गेला, मुलींचे कपडे फाडले गेले, त्यांच्यावर पण जो अन्याय झाला, त्यांच्याशी लैंगिक हे करण्याचा प्रयत्न केला, अत्याचार करण्याचा प्रयत्न केले गेले, याचा संताप लोकांमध्ये खूप होता. आणि आपण बघतो की ह्या सगळ्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांनी काय घेतलं होतं हातामध्ये. विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीची प्रतिमा घेतली होती, विद्यार्थ्यांनी भगतसिंगांचं पोस्टर घेतलं होतं, विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर असं घेतलं होतं. आणि त्यांच्या घोषणा काय होत्या? घोषणा साध्या घोषणा होत्या. संविधानचा हक्क हा आम्हाला मिळाला पाहिजे, संविधान दिलेला हक्क आहे, भ्रष्टाचारावर कारवाई करा, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा द्या, ह्या मागण्या त्या करत होते. आणि त्याच्यातूनच आपण बघतो की एक घोषणा आली की जयभीमची घोषणा.
जयभीमची घोषणा किंवा भगतसिंग जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, तर ह्या ज्या घोषणा आहेत, इन्क्लाब जिंदाबाद असेल, जयभीमची घोषणा असेल. आता जयभीमची घोषणा ही सुरुवातीच्या काळामध्ये फक्त महाराष्ट्रामध्ये होती, पण जयभीमची घोषणा आता आपण बघतो की ती नॅशनल लेवलवर गेली. आणि ह्याला एक कारण असं होतं की याच्या आधी, हे मी मुद्दाम सांगतो की याच्या आधी रोहित वेमुलाचं प्रकरण घडलं होतं आणि त्याच्यात त्या आंदोलनाच्या मध्ये जी दडपशाही झाली, तर त्यावेळेस देखील रोहित वेमुलाने आत्महत्या केली होती विद्यार्थ्यांनी. आणि तेव्हापासून जयभीम हा लोकांचा, कारण संविधानाचा हक्क आहे, संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आणि म्हणून जयभीमची घोषणा आहे. जयभीमच्या घोषणेचा संबंध इथल्या संविधानाशी आहे, भारतीय संविधानाने आहे. आणि इन्क्लाब जिंदाबादची घोषणा देखील भगतसिंगांनी जे स्वप्न बघितलं होतं की शोषणमुक्त समाज, भ्रष्टाचारमुक्त समाज, शोषणमुक्त समाजाचं स्वप्न भगतसिंगांनी बघितलं होतं. महात्मा गांधींनी देखील चांगल्या समाजाचं स्वप्न बघितलं होतं. तर म्हणून या तरुणांना असं वाटतं की आमचे आदर्श कोण आहेत, आमचे आदर्श भगतसिंग आहेत, आमच्या आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, आमचे आदर्श महात्मा गांधी आहेत, आमचे आदर्श सावित्रीबाई फुले आहेत, महात्मा फुले आमचे आदर्श आहेत. आणि हे आदर्श त्यांना वाटतात. आणि म्हणून या आंदोलनामध्ये ही घोषणा सगळीकडे, मुंबईत देखील आंदोलन झालं 20 तारखेला. मुंबईमध्ये देखील जी तरुण मुलं आली त्याला मी गेलो होतो, मी बघितलं चैत्यभूमीला आणि शिवाजी पार्कला. तरुण मुलं बाबासाहेबांच्या प्रतिमा हातामध्ये घेऊन, फोटो हातामध्ये घेऊन जयभीमच्या घोषणा देतात. आणि तो कुठला जयभीम शब्द हा एका जातीचा पुरता मर्यादित राहिलेला नाही आहे. जयभीम शब्दाला संविधानाची साथ मिळालेली आहे की जो भारतीय नागरिक आहे, जो संविधान मानतो, तो जयभीमचं हे करतो. आणि जयभीमच्यामुळे आम्हाला आमचे हक्क, भारतीय संविधानाने हक्क मिळाले पाहिजेत, ही त्यातून आलेली प्रेरणा आहे. आणि मला असं वाटतं की आज खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न बघितलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांना एका जातीचे नव्हते होते, ते देशाचे होते. आणि त्यांनी आज ह्या जयभीमचा नारा आज देशभर नाही तर जगभर आज घुमायला लागलेला आहे. आणि ह्याला हे आंदोलन आणि ही तरुण मुलं आता या निमित्ताने पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य वाचतील, डॉक्टर शहीद भगतसिंगाचं साहित्य वाचतील, महात्मा गांधीचं साहित्य वाचतील. आणि तरुणांमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात काय घडलं, स्वातंत्र्यानंतर काय होतंय, ह्याचा ही जी पिढी जी आहे, हे जी तरुण आहेत, हे झेंझीचे तरुण जे आहेत, हे आता पुढच्या काळामध्ये एक देशाच्या चांगल्या तऱ्हेचं परिवर्तन देशामध्ये व्हावं यासाठी प्रयत्न करतील, अशी मी आशा बाळगतो.